पेप्सिको नावाच्या कंपनीने एक एनर्जी ड्रिंक बनवलंय, त्याचं नाव आहे स्टिंग। त्या जाहिरातीत एनर्जी ड्रिंक पिल्यानंतर जो हिरो आहे तो 15 मजले पळत पळत चढत जातो। आता ह्या जाहिराती बघितल्यानंतर शाळेतले मुलं हे त्या प्रकारचे एनर्जी ड्रिंक घ्यायला लागले। हे सगळे ड्रग फ्री महाराष्ट्राची मोहीम राबवत आहे आणि दुसऱ्या बाजूला मात्र 50 रुपयामध्ये हे ड्रगच्या गोळ्या मिळत आहेत। दुधाच्या भेसळीमध्ये महाराष्ट्रामध्ये 25% दूध हे भेसळीचं आहे आणि कोणत्याही पक्षाचं सरकार आलं तरी हे खातं काही सुधारायला तयार नाहीये। आणि या 162 मधला एकच नमुना तुम्हाला दोषी सापडतोय। मला असं वाटतं हे सगळं संशयास्पद आहे आणि ती गोळी घेतल्यानंतर मुलांचा नशा 2-2 दिवस उतरत नाही। या खात्याच्या लोकांना याची कल्पना नाहीये की आपण भावी पिढ्यांबरोबर खेळतोय। लोक मरतायत परंतु या अधिकाऱ्यांना याची अजिबात जाणीव नाहीये आणि भ्रष्ट प्रकारे हे कारभार या खात्याचा चाललेला